हे राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह म्हणजे हे जे युनियन आहे, ही युनियन यांचे 300 कोटी रुपये लोकांचे बुडालेले आहेत। एकूण 12 शाखा आहेत। या 12 शाखेपैकी 9 शाखा जवळजवळ परळी शहरातल्याच आहेत। या 300 कोटी ठेवीपैकी 250 कोटी ठेवी हे परळी शहर आणि परळी तालुका एवढ्यातल्याच मर्यादित आहेत। आणि कर्जसुद्धा 300 कोटी रुपयाचं जे कर्ज वाटलेलं आहे हे सगळे म्हणजे 300 कोटी बुडालेत, हे कर्ज रुपयेच बुडालेले आहेत। यार कोणाचा मोबाईल आहे? हे जे 300 कोटी रुपये परळी तालुक्यातल्या लोकांनाच कर्ज दिलंय आणि ठराविक लोकांना इथल्या राज्यकर्त्यांचे जे डावे उजवे आडवे तिडवे जे कोणी आहेत यांनाच कर्ज दिलंय। कर्ज कसं दिलंय? 1 रुपयाचं सुद्धा तारण नाही, कुठला कागद नाही, मॉर्गेज नाही, काही नाही। अशा पद्धतीने बेधुंदपणे 300 कोटी रुपयाचं कर्ज वाटलं गेलंय आणि 250 कोटी रुपये जवळपास 20 ते 25 हजार लोक हे या परळी शहरातले आहेत, परळी शहर आणि तालुक्यातले ग्रामीण भागातले, म्हणजे 25,000 लोकांची बुडवणूक या ठिकाणी झालेली आहे। संपूर्ण मराठवाड्याचा जर विचार करायचं झालं तर 5,000 कोटी ठेवीदारांचे बुडाले। 8 जिल्ह्यातल्या 16 लाख ठेवीदार आहेत, त्यातले 1.5 लाख ठेवीदार, 1.5 ते 2.25 लाख ठेवीदार हे फक्त बीड जिल्ह्यातले आहेत। आणि बीड जिल्ह्याच्या रेल्वेचे आलेले पैसे, भूसंपादनाचे आलेले पैसे, सगळेचे सगळे पैसे, ज्येष्ठ नागरिकांचे पैसे या लोकांनी अगदी 13%, 16%, 18%, काही वेळा तर 23% व्याजदर देऊ अशा प्रकारची प्रलोभनं दाखवल्यामुळं या मल्टीस्टेट बँकांमध्ये पैसे ठेवले। आता याचा मार्ग काही ना काही काढावा लागेल, कारण साईराम आणि जिजाऊ या बाकींच्या बाबतीमध्ये आपण MPDA अंतर्गत प्रस्ताव केला आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला मंजुरी दिली आणि आता त्या प्रॉपर्टी सगळ्या सीज त्या ठिकाणी झालेल्या आहेत। तसं राजस्थानी मल्टीस्टेटचे फक्त आणि फक्त चंदूलाल बियानी ज्यांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी पैसे ठेवले होते तेवढेच एकमेव अटक आहेत। मला वाटतं त्यांच्या मुलाची तर जामीन पण झाली आणि बाकीचे अजून 18 संचालक हे फरार आहेत आणि त्या 18 संचालकांना पोद्दार शाळा इथली त्यांचीच या मल्टीस्टेटवाल्यांची पोद्दार स्कूल आहे, त्या स्कूलमधून दर महिन्याला पैसा पुरवला जातो आणि हे संचालक हाती लागत नाहीत। आम्ही बीड SP ला विनंती करणार आहे, IG ला सुद्धा विनंती करणार आहे की हे जे फरार संचालक आहेत हे लवकरात लवकर उचलून आत टाकावेत आणि इथले सचिन उबाळे, जाधव सर, त्याच्यानंतर केशव मुंडे, इथले जे स्थानिक लोक आहेत, क्षीरसागर आहेत, फडताई आहेत, हे सगळ्यांना विनंती आम्ही असे करणार आहे, या संचालकांचे भाऊ, त्यांचे नातेवाईक, ज्यांच्या कोणाच्या नावावर ह्यांनी प्रॉपर्टी केलेल्या आहेत ते सगळे कागद गोळा करून तुम्ही MPDAचा प्रस्ताव लवकरात लवकर पाठवायचा बघा। आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगून ह्यांच्या सगळ्यांच्या प्रॉपर्टी सीज करू आणि त्या प्रॉपर्टीतून जेवढे पैसे येतील ते लवकरात लवकर ठेवीदारांना, छोट्या ठेवीदारांना देऊ आणि बाकीचे पैसे कोणत्या मार्गाने द्यायचे हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार बसून त्या बाबतीमध्ये निर्णय घेईल। केंद्रापर्यंत किमान जाणं तरी आवश्यक आहे। तुम्ही खरं तर इतर ठेवीदारांना न्याय देण्यासाठी किंवा त्यांना मदत करण्यासाठी इथे आलेला आहात, मात्र तुम्ही आलेला असताना काही परळीतल्या लोकांनी काळे झेंडे दाखवत तुमचा निषेध। हे बघा, लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये कोणी काळे झेंडे दाखवले 10-12 लोकांनी, ठेवीदार इकडं 200-300च्या संख्येने आहे बरं का, 10-12 जणांनी काळे झेंडे दाखवले म्हणून काही फरक पडत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाप्रमाणे काळे झेंडे दाखवायचा ज्यांना अधिकार आहे त्यांनी दाखवले, आपण त्याच्यावरती फारसा विचार करायचा नाही। 10-12 लोक झेंडे दाखवतात आणि 300 लोक जर इथं फक्त ज्येष्ठ नागरिक आणि ठेवीदार थांबत असतील तर 12 लोकांचा काय विचार करायचा? आणि जर त्यांनी आम्हाला झेंडे दाखवले असतील तर आता भविष्यामध्ये ज्यांच्या समर्थकांनी आम्हाला झेंडे दाखवले
त्यांचे नेते आमच्या मतदारसंघात आले होते, त्यांना बी तेच पाहायला मिळेल. त्यात काय विशेष आहे? तो लोकशाहीतला अधिकार आहे काळे झेंडे दाखवतात. जाऊ द्या, त्याच्यावर मला काही विशेष वाटला नाही काळे झेंडे दाखव. ठेवीदारांना न्याय मिळत नाही म्हणून आज तुम्ही या ठिकाणी आलात, त्या लढ्याला भेट दिली. इथले परळीतले लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाही असं वाटतंय? 100% हे ठेवीदारांनी आम्हाला सांगितलंय की आम्ही सगळेजण गेलो होतो त्यांना भेटायला, त्यांना सांगितलं तर ते काय म्हणाले, तुम्ही मला विचारून तिथं पैसे ठेवले का? आणि पैसे वाटायला मात्र ह्यांच्याशिवाय कोणीच वाटलेले नाहीत. छोटे आका जे आहेत, जे आता आतमध्ये आहे, आकाने सांगायचे इसको 2 करोड दे दो, उसको 3 करोड दे दो, उसको 1.5 करोड दे दो. लगेच आज अर्धन उद्या कर्ज. नुसतं आकाने सांगितलं की कर्ज द्यायचं. आणि चंदूलाल बियानीला म्हणले तेरे को और एक बार नगराध्यक्ष बनाएंगे. चंदूलाल नगराध्यक्ष बनायच्या नादात नीट जेलात जाऊन बसलाय. हा, झेंडे दाखवणारे जे लोक आहेत ते म्हणतात की सुरेशांना धसले ते त्याच बाजूने बोलतात. अहो, त्यांचं काय म्हणणं आहे ते तुम्ही त्यांचं ऐका. मी काळे झेंडे वाल्यांवरती नाही बोलणार. ज्यांनी काळे झेंडे दाखवायला लावले त्यांच्यावर बोलतोय. त्यांनी बोलावं. त्यांना बापू आंधळे प्रकरणावर बी बोलतो मी, बापू आंधळेवरती बोलतो, किशोर फड जे आहेत त्यांच्यावरती बोलतो, संगीत दिघोळेवर बोलतो, कोण राहिलं सानपवरती बोलतो. कोणत्या प्रकरणावर नाही, सगळ्या प्रकरणावरती मी बोललेलो आहे. मी बापू आंधळेवर कमी बोलतो असं थोडंच आहे. आणि ते नाटक आहे. बापू आंधळेचे समर्थक नाही आहेत ते. बापू आंधळेवरती बोललं पाहिजे. जे बापू आंधळेंचा ज्यांनी मर्डर केलेला आहे ते सुद्धा फाशीवर गेले पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे. बापूवर बी बोलल ना मी. बापू सुद्धा अतिशय चांगला सरपंच होता. बापू आंधळे सुद्धा ते लेकरू अतिशय चांगला सरपंच होता. अल्पावधीमध्ये त्यांनी चांगलं काम केलं आणि त्याला गोळी लागलेली आहे, त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झालाय. आम्ही बापू आंधळेच्या बरोबर सुद्धा आहोत. ओके. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.